हॅलो अँड वेलकम टू ट्रेड्स. सो आज आपण बघणार आहोत की आयपीओ म्हणजे काय. आता आयपीओ हा एक स्टॉक मार्केटचा ऑब्व्हियसली भाग आहे. आता स्टॉक मार्केटचे दोन इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत. पहिले प्रायमरी मार्केट, सेकंड आहे सेकंडरी मार्केट. प्रायमरी मार्केटमध्ये आयपीओ, एफपीओ, म्युच्युअल फंड्स, बॉन्ड्स आणि प्रायव्हेट प्लेसमेंट अजून खूप गोष्टी आहेत. या अगदी बेसिक गोष्टी झाल्या. तर आपण ह्या सगळ्यावरती एक सिरीज बनवणार आहोत की आयपीओ म्हणजे काय, एफपीओ म्हणजे काय. आयपीओ म्हणजे काय फक्त ह्याच्यात बेसिक्स असेल, मग बाय कसे करायचे, कुठचे करायचे ते वेगळा व्हिडिओ असेल. सेम विथ एफपीओ, म्युच्युअल फंड्स, बॉन्ड सगळं. आणि सेकंडरी मार्केट म्हणजे काय, जिथे मी समजा तुम्हाला रिलायन्सचा स्टॉक विकत घ्यायचा आहे किंवा एचएलचा स्टॉक विकत घ्यायचा आहे, तो तुम्ही जिथे घ्याल ते सेकंडरी मार्केट. आता आपण फक्त आयपीओ वर कॉन्सन्ट्रेट करू. आयपीओचा फुल फॉर्म आहे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजे काय, कंपनी पब्लिक होते. बेसिकली कंपनी आपले स्वतःचे काही शेअर्स पब्लिकला ऑफर करते. पण असं का करेल कंपनी? सगळ्यात मोठं आणि इम्पॉर्टंट रिझन आहे, 90% आयपीओ त्या रिझनसाठी येतात, ते लिक्विडिटी. लिक्विडिटी म्हणजे काय? आता लिक्विडिटी म्हणजे कॅश असणं. बेसिकली तुम्हाला वापरता येईल अशी कॅश तुमच्याकडे असणं, पैसे तुमच्याकडे असणं. आता लिक्विडिटी कशाला लागेल? कंपनीला पैसे कशाला लागू शकतात? पहिले डेप क्लिअरिंग, कर्ज फेडाय, राईट. पण आता टेक्निकली ते कर्ज फेडायलाच असतं असं. कधी कधी मी आधीचं कर्ज फेडून नवीन कर्ज मला घ्यायचंय, म्हणून पण मी आयपीओ आणू शकतो. बिझनेस एक्सपान्शन, मला नवीन फॅक्टरी काढायची आहे, अजून काहीतरी करायचंय, आत्ताची ऑलरेडी फॅक्टरी ती एक्सपांड करायची, अशा गोष्टींसाठी पण मला पैसे लागू शकतात. त्याच्यासाठी मी पब्लिक जाऊ शकतो. हे नवीन प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस लॉन्च करायची तेव्हा. सेकंड, आता हे वन ऑफ द लोएस्ट यूज रिझन आहे. गव्हर्नमेंट फोर्स करतं कधी कधी कंपनीजना आयपीओ आणायला. बेसिकली ऍसेट्स 10 मिलियनच्या वरती झाले. ऍक्च्युली आता चेंज होऊ शकतं, पण ऍसेट्स एका स्पेसिफिक लिमिटच्या वरती झाले किंवा त्यांच्या सेक्टरमध्ये कंपनी अति डॉमिनेट झाली, कंपनीला ब्रेकअपार्ट करायचंय, खूप गोष्टींसाठी गव्हर्नमेंट फोर्स करू शकतं कंपनीजना की तुम्ही आयपीओ आणा. थर्ड रिझन आहे मार्केटिंग. आता हे ऑफिशियल रिझन नसतं. मार्केटिंग होतं कंपनीचं जेव्हा कंपनी आयपीओ आणते. लिक्विडिटीसाठी हल्ली कंपनी मार्केटिंग रिझन पण वापरू शकते आणि वापरतेच. मोस्ट ऑफ द टाइम मार्केटिंग होतच कंपनीच्या केसमध्ये, ब्रँडिंग करण्यासाठी किंवा प्रेस्टिज वाढवण्यासाठी. फायद्याने सेल्स वाढवतो ऑब्व्हियसली, आणि मग कंपनीला प्रॉफिट जास्त होतं. खूप कन्सिक्वेंट बेसिक आहे. आता डेप क्लिअरिंगसाठी आलेले आयपीओ युजली अवॉइड करायचे किंवा जास्त थरोली रिव्ह्यू करायचे. रिझन का, कंपनी कर्ज घेते पण ते सस्टेनेबल कर्ज आहे का, की आयपीओने कर्ज फेडून परत नवीन कर्ज घेणार आहे, त्याच्यात पण त्यांची वाट लागणार आहे, त्या गोष्टी चेक करायच्या. पण नवीन प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस लॉन्च करणारे जे आयपीओ असतात किंवा बिझनेस एक्सपान्शनचे जे आयपीओ असतात, त्यांना अप्लाय करायला हरकत नसते. मी आता म्हणतोय की कमी लक्ष देऊन, पण प्रॉपर त्यांचं चेक करूनच करायचं. काय चेक करायचं याच्यात जास्त, कंपनीचे फायनान्शियल्स वगैरे ऑब्व्हियसली चेक करायचे, पण नवीन प्रॉडक्ट खरंच प्रॉफिटेबल होऊ शकतं का तुमच्या मते, हे तुम्हाला कळणं इम्पॉर्टंट असतं. आणि ऍक्च्युली पब्लिकचं परसेप्शन काय, तुम्हाला वाटते ते प्रॉडक्ट सक्सेसफुल होईल, पण उरलेल्या सगळ्या जगाला वाटते की प्रॉडक्ट ते सक्सेसफुल नाही होणार, अशा वेळी पण अप्लाय नाही करायचं. ठीक आहे. आता प्रोसेस कशी असते आयपीओची. समजा मी एक कंपनी आणि मला आयपीओ आणायचा, तर मी पहिल्यांदा जातो एका इन्व्हेस्टमेंट बँककडे. इन्व्हेस्टमेंट बँकला अंडर रायटर्स पण म्हणतात. ठीक आहे. इन्व्हेस्टमेंट बँक मला काय म्हणते, ते आधी चेक करते, माझी कंपनीची प्राइसिंग वगैरे बघते आणि म्हणते की आम्ही तुझे सगळे शेअर्स तुला ऑफर करायचे ते घेतो आणि तुला पैसे देतो, म्हणजे तुझी रिस्क कमी संपली. कंपनीला प्रॉफिटेबल असतं, कंपनीला फिक्स पैसे मिळतात. फॉर एक्झाम्पल, मला आयपीओ थ्रू 40 कोटी रुपये रेज करायचे, तर इन्व्हेस्टमेंट बँक मला म्हणेल की ठीक आहे, आम्ही तुला 40 कोटी रुपये देतो, तू आम्हाला शेअर्स दे, तर शेअर्सचा आयपीओ आम्ही आणतो. ठीक आहे. मग इन्व्हेस्टमेंट बँक काय करते, सेबीकडे जाते, रजिस्टर करते, व्हेरिफिकेशन होतं सेबीकडनं की खरंच कंपनी आहे ना. ऍक्च्युली हे हर्षद मेहताच्या स्कॅमच्या वेळी काही कंपनीज होत्या, ज्या फक्त एक छोटंसं ऑफिस, पण कंपनीची व्हॅल्युएशन 40 कोटी, 50 कोटी, 2 लाखाची पण व्हॅल्यू नसलेल्या कंपनीचं असं प्राइसिंग येत होतं. त्याच्यासाठी आता सेबीचं व्हेरिफिकेशन बऱ्यापैकी चांगलं असेल. नंतर इन्व्हेस्टमेंट बँक डीआरएच किंवा अंडररायटर्स डीआरएचपी तयार करतात, ड्राफ्ट रेड हेअरिंग प्रॉस्पेक्टस. ते परत सेबीकडनं व्हेरीफाय होतं आणि मग एक आर एच पी म्हणजे रेड हेअरिंग ड्राफ्ट काढून टाकतो त्याच्या नावात. ड्राफ्ट फक्त ड्राफ्ट नाही, ड्राफ्ट व्हेरीफाईड नाही. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तो फक्त आर-एच-पी बनतो. त्याच्यानंतर ते स्टॉक एक्सचेंजेसना अप्लाय करतात. आता सेबी आणि स्टॉक एक्सचेंजेस वन्स अगेन वेगळी गोष्ट. सेबी वेगळं,
आणि NSE आणि BSE ऍप्लिकेशन सक्सेसफुल झाल्यानंतर रोड शो असतो. रोड शो म्हणजे बेसिकली मार्केटिंग होतं त्याच्यात, की आम्ही काय काय आणतोय, ही कंपनी काय आहे, का आणतोय आयपीओ अँड थिंग्स, मार्केट. त्याच्यानंतर असतं प्राइसिंग, की आयपीओ ची प्राइस किती ठेवायची आणि कुठच्या टाईपचं प्राइसिंग ठेवायचं, फिक्स की व्हेरिएबल. आणि फायनली ते झाल्यानंतर लॉन्च होतो आयपीओ आणि त्याचं अलॉटमेंट होतं लोकांना, की सगळ्यांनाच आयपीओ मिळत नाही. एका लॉटरी प्रोसेस थ्रू आयपीओ असतो, ते पुढे डिटेलमध्ये आहे. तर कोणाला मिळेल आणि मग फायनली ते शेअर लिस्ट होतात मार्केटमध्ये, सेकंडरी मार्केटमध्ये. ठीक आहे. पण आता पैशांचा फ्लो कसा होतो आयपीओ मध्ये? आता समजा मी इश्यू करतो आयपीओ, मी आधी जाणार अंडररायटर्स, राईट? मग अशा अंडररायटर्स इथे तुम्हाला दिसेल की इन्व्हेस्टमेंट बँक अंडररायटर होते, असं कोणीही असू शकतो. तर मी काय करणार, माझे जे शेअर्स आहेत ते अंडररायटर्सना देणार आणि त्यांच्याकडनं कॅश घेणार, राईट? मला माझे पैसे मिळाले, मी मोकळा झालो. अंडररायटर्स आयपीओ आणणार. आयपीओ ला अप्लाय कोण करणार? इन्व्हेस्टर्स करणार, रिटेल इन्व्हेस्टर्स, HNI इन्व्हेस्टर्स, इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, कोणीही करत. पण ते इन्व्हेस्टर्स होतात टीम. तो इथे फ्लो कसा झाला, शेअर्स अंडररायटर्स कडनं इन्व्हेस्टर्स कडे गेले आणि इन्व्हेस्टर्सची कॅश अंडररायटर्स कडे गेली. इथे अंडररायटर्स मोकळे झाले. मग इन्व्हेस्टर्स जे होल्ड करतायत ते सेकंडरी मार्केटला शेअर्स विकू शकतात पाहिजे तेव्हा आणि कॅश घेऊन मोकळे होऊ शकतात. आणि सेम गोष्ट आता सेकंडरी मार्केट आणि इन्व्हेस्टर्सची फिरत राहील, राईट? तर आता आयपीओची प्राइसिंग कशी होते ही पण इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आता फॉर एक्झाम्पल कंपनी सेक्रेटरी आणि सीएसने वगैरे कंपनीचं व्हॅल्युएशन काढलं, कंपनी एक्सचं व्हॅल्युएशन काढलं 25 कोटी रुपयाचं. तर मी म्हणतोय माझी 25 कोटी रुपयाची कंपनी आहे. ह्याचा अर्थ जग मान्य करेल असं नाही ना, 25 कोटी माझ्या कंपनीची लायकी. तर काय होईल, कंपनी एक्स मी आता डिसाईड करतोय की माझी 25 कोटीची कंपनी पब्लिकला ऑफर करणार, बेसिकली आयपीओ. तर पहिल्यांदा काय डिसाईड करेन की 25 कोटीचे किती पर्सेंट मी लोकांना देणार, किंवा 25 कोटी शेअर्सची जी व्हॅल्यू आहे त्याचे किती पर्सेंट शेअर्स मी लोकांना देणार. आता अजून करू 40% मी लोकांना ऑफर करायचं ठरवलं. आणि मग मी गेलो अंडररायटरकडे, हे इन्व्हेस्टमेंट बँककडे. ती पहिल्यांदा बघते आणि म्हणते की तुझं 25 कोटीवर आम्हाला विश्वास नाही, आणि स्वतः व्हेरीफाय करते की खरंच कंपनीची 25 कोटीची लायकी आहे का, आणि किती शेअरची प्राइस आहे ती डिसाईड करते. आता दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली होतात. व्हॅल्युएशन आलं की शेअरची प्राइस स्वतःहून डिसाईड केली जाते, राईट? पण आता शेअरची प्राइस डिसाईड कशी होते, हा बेसिक फॉर्म्युला. कंपनीचं व्हॅल्युएशन डिवाइड बाय किती शेअर्स तुम्हाला मार्केटमध्ये आणायचं. आता एक शेअर 25 कोटी रुपयाचा असू शकतो, किंवा 10 शेअर अडीच अडीच कोटी रुपयाचे असू शकतात, राईट? तर ते कॅल्क्युलेशन कसं होतं, की प्राइस ऑफ शेअर, आता 25 कोटी माझं व्हॅल्युएशन आहे आणि मला 10 लाख शेअर फॉर एक्झाम्पल मार्केटला आणायचं, राईट? टोटल शेअर्स आहेत 10 लाख माझं. तर ते 10 लाख डिवाइड बाय 25 कोटी, 250 रुपये एका शेअरची व्हॅल्यू येईल या केसमध्ये. आणि मग ही व्हॅल्युएशन आल्यानंतर शेअर डिस्ट्रीब्यूट केले जातात कॅटेगरीनुसार. त्या कॅटेगरीनुसार म्हणजे काय, कुठच्या कॅटेगरीज आहेत? तर पहिली कॅटेगरी, आता 4 लाख शेअर्स का घेतले इथे, मी 40% ऑफर करतोय 10 लाखाचे, म्हणून 4 लाख शेअर्स. ठीक आहे. तर 4 लाख शेअर ऑफर कसे होणार? पहिल्यांदा होणार क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स. म्हणजे कोण? म्युच्युअल फंड्स, कमर्शियल बँक्स, इन्शुरन्स कंपनीज, बेसिकली गव्हर्नमेंटकडे रजिस्टर्ड जे मोठ्या कंपनीज वगैरे आहेत, ती सगळी लोक, ते सगळे इन्स्टिट्यूट्स. सेकंड आहेत नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. म्हणजे काय, अतिश्रीमंत लोक, किंवा कधी कधी हिंदी अनडिवायडेड फॅमिलीज, किंवा अजून काही गोष्टी असतात त्याच्यात, जे इन्स्टिट्यूशनल नाही आहेत पण जास्त श्रीमंत आहेत ऍव्हरेज पेक्षा, ते सगळे. आणि फायनली असतो रिटेल. रिटेल म्हणजे जे नॉर्मल लोक जे आयपीओ बाय करायला जाणार आहेत. आता डिस्ट्रीब्युशन कसं होतं, कंपनीज किंवा अंडररायटर डिसाईड करू शकतात की मला कोणाला किती पर्सेंट ऑफर करायचे. माझ्या 4 लाख शेअर्स पैकी फॉर एक्झाम्पल 25% मला QIB ला द्यायचे, क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सला द्यायचे, 25% नॉन इन्स्टिट्यूशनलला द्यायचे, आणि 50% रिटेलला द्यायचे. असं डिसाईड मी समजा केलं. तर पुढे काय? आता हे माहिती, मी 25-25 म्हणाले ते तसंच असेल असं नाही. 80% पण मी QIB ला देऊन 20% रिटेलला देऊ शकतो. ते कंपनीवरती किंवा अंडररायटरवरती डिसाईड होतं. आता लेट से मी 50% रिटेलला देतोय आणि 50% QIB प्लस NII ला देतोय. तर ते 50%ची बुक बिल्डिंग प्रोसेस होते. आता बुक बिल्डिंग प्रोसेस म्हणजे काय? तर तुमच्याकडे ऑल ते शेअर्स येतात, राईट? 2 लाख शेअर्स आहेत, शेअरची किंमत 250 रुपये आपण मगाशी प्राइसिंग काढली त्याप्रमाणे ठेवली. तर आयपीओ ओपन होतं आणि बिडिंग प्रोसेस स्टार्ट होते. म्हणजे काय, ते म्हणतात की हा आमचा आयपीओ आहे, हे आमचे डिटेल्स आहेत, पुढच्या 4 दिवसात ज्यांना अप्लाय करायचे त्यांनी अप्लाय करा.
आता जी लोक अप्लाय करतात त्यांना ते शेअर्स मिळतातच असं नाही. फॉर एक्झाम्पल 2 लाख शेअर्ससाठी 20 लाख शेअर्स पाहिजेत लोकांना. म्हणजे काय, ओव्हर ऍप्लिकेशन झाले. 2 लाखाच्या ऐवजी 20 लाख शेअरची डिमांड आली मार्केटमध्ये. तर मी 20 लाख लोकांना शेअर नाही देऊ शकत, राईट. मग अशा वेळी काय होतं, पाहिजे ह्याला ओव्हर सबस्क्रिप्शन म्हणतात. अशा वेळी काय होतं की 2 लाख शेअर लॉटरी सिस्टीम, कॉम्प्युटर लॉटरी सिस्टीम वरती अलॉट केले जातात लोकांनी. आता उरलेले पैसे आपण आयपीओ साठी अप्लाय करताना येतो ते 18 लाख शेअरचे जे काही पैसे ऑलरेडी आलेत ते रिफंड केले जातात रिटेलला. या रिफंड वरती पाहिजे इंटरेस्ट मिळत नाही, म्हणजे 4 दिवस तुमचे पैसे अडकून राहतात. हे इम्पॉर्टंट. आणि जे 2 लाख शेअर्स लॉटरी सिस्टीम बेस्ड अलॉट झालेत लोकांना, ते त्यांच्या डीमॅट अकाउंट्स मध्ये जातात. आणि मग फायनली ते शेअर्स लिस्ट होतात स्टॉक एक्सचेंजवर. ह्या केसमध्ये एक बेसिक लॉ अप्लाय केला जातो की ओव्हर सबस्क्राईब झाले म्हणजे काय, तुमची डिमांड जास्त आहे तुमच्या सप्लायपेक्षा. अशा वेळी 250 रुपयाची प्राइस लिस्ट 300 रुपये होऊ शकते, विच इज गुड. मग तुम्ही विकून लगेच 50 रुपयाचं प्रॉफिट पर शेअर कमवू शकता, राईट. या होल्ड करू शकता जर का तुम्हाला वाटते की कंपनीचे शेअर्स अजून वाढतील, कंपनीला तुमच्यावरती डिपेंड करते, राईट. अंडर सबस्क्रिप्शन. आता कधी कधी काय होतं, कंपनीचा आयपीओ लोकांना आवडत नाही. लोकांना इन्व्हेस्ट करायचं नसतं किंवा कंपनीचा आयपीओच एवढा मोठा असतो की इन्व्हेस्ट करण्या इतकी लोकच नसतात. अशा वेळी 2 लाख शेअर सेम प्रोसेस होते, पण 1.5 लाख लोकच अप्लाय करतात. 1.5 लाख शेअरचीच डिमांड. तर इथे काय आता लॉटरी सिस्टमची वगैरे गरज नाही. 1.5 लाख सगळ्यांना एलोकेट होणार, त्यांच्या डिमेटला जाणार. पण ह्या केसमध्ये बिकॉज कंपनी अंडर सबस्क्राईब्ड आहे, हे शेअर्स अंडर सबस्क्राईब्ड आहेत, तेव्हा काय होतं की ऑब्व्हियसली डिमांड कमी आहे, सप्लाय जास्त आहे, प्राइस कमी होते, राईट. तर प्राइस 250 ची 200 रुपये होऊ शकते, 150 रुपये होऊ शकते. वन सेकंड, इथे ऑप्शन असतो की लॉस मध्ये सेल करायचं किंवा होल्ड करायचं, तुमच्यावरती डिपेंड करेल. फायनली पॅरामीटर्स काय असतात. युजली आयपीओ जे इंडियन मार्केट्सला येतात ते 13 ते 15 हजार मध्ये त्यांची मिनिमम इन्व्हेस्टमेंट असते. मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंट रिटेलसाठी 2 लाखापर्यंत असते. लॉट साईज आता प्राइस आणि व्हॅल्यूवरती डिपेंड करतो. आता किती रुपयाचा आयपीओ, किती रुपयाचा शेअर आहे त्याच्यावरती किती शेअर्स अलोकेट करतील. जिने ते 15 हजार ते 13 हजार मध्ये बसेल किंवा 2 लाख मध्ये बसेल, त्याच्यावरती लॉट साईज. प्राइस व्हेरिएबल आणि फिक्स्ड. आता व्हेरिएबल म्हणजे काय, फिक्स रुपये 250 रुपयाचे 250 रुपये. पण व्हेरिएबल म्हणजे काय, व्हेरिएबल म्हणजे कंपनी म्हणते की 250 रुपयांनी माझी व्हॅल्यू 245 ते 255च्या मध्ये आहे. आणि लोक अप्लाय करतात. काही लोकांना वाटतं 255 ते 55ला अप्लाय करतील, काही वाटतं 45 ते 45ला अप्लाय करतील. आता जे जास्त किमतीला अप्लाय करतायत त्याला आयपीओ मिळायचे चान्सेस जास्त असतात. रिझन, कारण ऑब्व्हियसली कंपनीला पैसे जास्त पाहिजेत, रेट अंडर रायटरला प्रॉफिट करायचे इनकेम. आणि इश्यू साईज किमान 10 कोटीचा असतो, 1 कोटीचा वगैरे आयपीओ युजली निघतो. तर रिझन्स, आपण आयपीओ बाय करत असताना कायम ह्या गोष्टी बघितल्या पाहिजेत त्या ऑर्डरमध्ये, की कंपनीने आयपीओ का आणलाय. सगळ्यात महत्वाचं, डेप क्लिअरिंगसाठी वाईट कंपनी असेल, डेप त्यांचा अनसस्टेनेबल असेल तर अप्लाय नाही करायचं. नेक्स्ट काय की त्यांचा फायनान्शियल हेल्थ कशी आहे. त्यांचे ते डीआरएचपी का आरएचपी आपल्याला बघायला मिळेल की कंपनीचं प्रॉफिट्स किती होत आहेत, सेल्स किती आहेत, गेल्या 5 वर्षात सेल्स किती वाढलेत, अजून कंपनीला लायबिलिटीज काही आहेत का, काही कोर्ट केसेस चालू आहेत का, हे सगळं डीआरएचपी तुम्हाला बघायला मिळेल. कंपनीचा प्रत्येक छोटा देखील डीआरएचपी तुम्हाला मिळतो की आरएचपी तुम्हाला मिळतो. मग टॉप मॅनेजमेंटची क्वालिटी काय. आता अंबानी ब्रदर्स पैकी एक अंबानी चांगला, एक बिझनेसमध्ये एक अंबानी चांगला, एक वाईट. तर कोणाच्या कंपनीला अप्लाय करायचं हे तुमच्यावरती, राईट. टॉप मॅनेजमेंटची क्वालिटी खूप इम्पॉर्टंट असते. नंतर फंडामेंटल अनालिसिस, की आता हा टेक्निकल अनालिसिस झाला की किती शेअर्स आहेत, किती त्यांचं प्रॉफिट होतंय, किती सेल्स होत आहेत, किती सेल्स वाढलेत, त्यांचे रेशिओज काय आहेत अँड बाकी गोष्टी. पण फंडामेंटल अनालिसिस काय, की आता मार्केटमध्ये कंपनी आली तर त्यांचं प्रॉडक्ट विकलं जाईल हे सब्जेक्टिव्ह. प्रत्येक माणसाला याचं वेगळं उत्तर मिळू शकतं. आणि कंपनीचं प्रॉडक्ट फेमस झालं, कंपनी फ्युचरमध्ये वाढली तर किती वाढेल, हे तुमच्यावरती डिपेंड करतं, राईट. त्याला फंडामेंटल अनालिसिस मी म्हणतो. तर आणि प्रॉस्पेक्ट्स, फ्युचर प्रॉस्पेक्ट्स काय आहेत कंपनीचे, खूप इम्पॉर्टंट आहे. हे सगळं बघून तुम्ही आयपीओला अप्लाय करायचं असतं. आता हे खूप बेसिक मध्ये आपण आयपीओ बघितलंय. ह्याच्यावरती डिटेल लेक्चर्स मी रिलीज करेन थोड्या दिवसांनी अजून. आजसाठी इतकंच. थँक्यू. ज्यांना व्हिडिओ आवडतात त्यांनी प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.